गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? बघा, मुलांचे हट्ट तर आईलाच पुरवावे लागतात. कारण आज सकाळी काय झालंय बघा. आज सकाळी मी केली होती कांद्याच्या पातीची भाजी. चिक्कू लागला रडायला, कारण मला कांद्याच्या पातीची भाजी नाही आवडते, तर तरी तू तेच करून ठेवतेस म्हणून लागलं रडायला. तर त्याला म्हणलं बाबा चल बटाट्याचा म्हणलं तुला पराठा मस्त करून देते. तर बघा मस्त इथं पिवळा बटाटा केलाय आणि पराठा करून घेणार आहे. आणि त्याला लागलाय बघा जरा खोकला, तर त्याला म्हणलं जरासा अल्वेरा खा, म्हणजे जरासा खोकला थांबतो आहो त्याच्याने. बघा हा अल्वेरा खूप चांगला असतो खायला, त्याचा इफेक्ट काही नसतो शरीरावर, त्यामुळे ते अल्वेरा दिला तरी चालतो, खोकला त्याच्याने थांबतो. तुमच्या जर बाळाला खोकला असेल तर तुम्ही पण नक्कीच द्या. असा 1 चमचाभर द्यायचा कारो, असं बारीक 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 करून द्यायचं. हे बघा मी चिक्कूला देते बघा, मी खोटं नाही बोलते, कारण माझं जे काय आहे खरं, आपण म्हणतो ना खरं तेच, मी खरं तेच दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण बघा मी त्याला दिलं खायला, पाणी पण दिलं त्याला प्यायला, कारण तो पितो. कडू लागतं अलोवेरा, पण तो खातो पण पितो पण. तसं असं ज्यूस करून दिलं तरी पितो किंवा चमच्यावर दिलं तरी पितो तो. तर बघा त्याचे हट्ट पुरवण्यासाठी बघा मी मस्त बटाट्याचे पराठे केलेत बघा. छोटे छोटे 2-3 केल्यात, आणि हे छोटे जरा मोठे मोठे पाहिजेत त्याला. मोठे आणि पातळ आवडतात. हा, आपल्याला कसं बटाट्याचा पराठा म्हणजे थोडासा जाड आवडतो, पण त्याचं तसं नसतं. त्याला पातळ बटाट्याचा पराठा आवडतो आणि तेल मस्त लावून असा कुरकुरीत लागतो ना, तशा ह्याच्यामध्ये लागतो त्याला बघा. तर बटाट्याचा पराठा बघा मी हा असा बनवलाय. तुम्ही कसे बनवता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान पराठे लागतात खायला. तुम्ही कसे करता ते पण मला नक्की सांगा. आणि मी पटकन बघा सकाळी बटाटा कुकरला लावला, मग बटाट्याचे पराठे केले, परत पातीची भाजी केली, भाकरी केली, भात केली. वेगवेगळं सगळ्यांनाच वेगवेगळं लागतं, कारण मी चपाती खात नाही त्याच्यामुळे मला पण भाकरी केली. आणि त्याच्यामध्ये बघा चिक्कूला पण 2-3 पराठे मस्त करून टाकल्यात. लाटणाने पण लाटलं तरी चालते. बघा मी 2 चपात्या अलग अलग केल्यात, लाटल्यात, परत मग लाटून परत ते सारण भरून परत मोठी लाटली आहे बघा. अशी लाटून घ्यायची आणि मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं पराठा. खूप छान लागतो खायला, दही सोबत किंवा आपलं टॅमॅटो सॉस सोबत पण छान लागतं खायला. 1 नंबर लागतं. आणि चिक्कूला पण आवडतं, त्यामुळे म्हणलं चला तर म्हणलं लेकराचे हट्ट तर आपल्यालाच पुरवावं लागतं, आईलाच. त्यामुळे म्हणलं घरातले कामं 1-2 वाढतात. एखादा काहीतरी जास्त केलं की एखादा काम जास्तच वाढतो जरासा. त्यामुळे म्हणलं चला तर म्हणलं लेकरांसाठी तर करावंच लागणार आहे. तर बघा फायनली मी चिक्कूचा डबा भरून घेतलाय, कारण त्याला सॉस पण नाही आवडत आणि त्याला दही पण नाही आवडत, त्याला नुसतं तसंच द्यावं लागतं. तर बघा त्या दोघांची पण चालली घाईच, कारण दीदी जाते सकाळी 7 वाजता आणि श्रावणी जरा उशिरा जाते, आणि हे दोघं लवकर जातात. चिक्कू आणि चिक्कूचे पप्पा एकदमच जातात, कारण चिक्कूचे पप्पा त्याला घेऊन जातात, त्याला सोडून जातात ते जातानी. त्यामुळे त्यांची गडबड असती. चिक्कू बघा तेल नाही लावला म्हणून त्याला तेल लावून द्यावं लागतं, त्याला पावडर लावून द्यावं लागतं, त्याचं सगळंच करावं लागतं. आणि ही बघा माझी सकाळची अशी गडबड असती बघा. ते दोघं पण गेले शाळेमध्ये आणि दाजी पण गेलं. माझा मिनी ब्लॉग सकाळचा कसा वाटलाय, कशी गडबड वाटली माझी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मी ब्लाऊजचे पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलाय, ज्या ज्या ताईने बघितला नाही प्लीज नक्कीच बघा. आणि व्हिडिओ पण कसा वाटतोय ते पण नक्कीच सांगत जावा. आणि मिनी ब्लॉग कसा वाटला ते पण नक्कीच सांगा. बाय.